पांडुरंग हरी वासुदेव हरी. माऊली, जातीपातीच्या विषमतेत होरपळूनही पांडुरंगाची भक्ती करीत राहिलेलं कुटुंब म्हणजे चोखोबांचं. नमस्कार, मी प्रियंका. सोल स्पिरिच्युअलच्या संत मेळा या विशेष सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनस्वी स्वागत. संत ज्ञानदेव, संत नामदेवांच्या संगतीत चोखा मेळ्याला पांडुरंग भक्तीची गोडी लागली. सोयराबाई म्हणजे चोखोबांची बायको. तिला मुलबाळ नसल्यानं खंत वाटायची. पांडुरंगानं त्यांच्या या भक्ताची इच्छा ओळखली. देवाच्या आशीर्वादानं या दाम्पत्याला कर्ममेळा नावाचा मुलगा झाला. सोयराबाईंना बाळंतपणात खूप त्रास झाला. तेव्हा चोखोबांची बहीण निर्मळा हिने सोयराबाईंची सेवा केली, तिचे लाड पुरवले आणि चोखोबा तिला सोडून वारीला गेले म्हणून त्यांची चांगली कान उघडणी केली. पण तुम्हाला माहितीये माऊली, खरी निर्मळा तर दिंडीमध्ये पांडुरंगाच्या भजनात तल्लीन होती. इथे पांडुरंग निर्मळेचं रूप घेऊन सोयऱ्याची सेवा करत राहिला. एकदा चोखोबाच्या घरी स्नेह भोजनाला जमलेला संत मेळा पाहून देवालाही राहुलं नाही आणि देव स्वतः या पंक्तीत सहभागी झाले. देव येताना नाचलेलं अमृत घेऊन आले आणि ते अमृत चोखोबा सोयराबाईंच्या भक्तिभावानं पुन्हा पवित्र झालं. मग स्वतः बनवलेलं जेवण सोयराबाईंनी आग्रह करून वाढलं आणि जेवणारे सगळेच तृप्त होऊन गेले. कर्ममेळ्याच्या जन्मानंतर त्यांचं जेव्हा बारसं करण्यात आलं तेव्हा संत सोयराबाईंनी पहिलं निमंत्रण कोणाला दिलं माहितीये? साक्षात रखुमाईला. वेशी बाहेरच्या या माऊलीची ही भक्ती अचाट करणारी आहे. माऊली संत सोयराबाई या 14व्या शतकातील मराठी प्रसिद्ध विठ्ठल भक्त संत कवयित्री होत्या. चोखा मेळा यांच्या धर्मपत्नी. त्यांचा मुलगा कर्ममेळा हाही विठ्ठल भक्त होता. सोयराबाई आपला संसार सुखाने नीटनेटका सांभाळीत होत्या. पती सेवेत त्या अतिशय दक्ष असायच्या. शिवाय त्या अत्यंत पारमार्थिक वृत्तीच्या होत्या. सोयराबाईंनी बरेच अभंग लिहिले, पण केवळ 92 उपलब्ध आहेत. त्यांच्या काही अभंगांमध्ये चोख्याची महारी, सोयरा असाही स्वतःचा उल्लेख त्या करतात. चोखोबाची बायको असं अभिमानानं म्हणवून घेत असल्या तरी त्यांनी त्यांचं स्वतःचं वेगळं पण जपलंय. अत्यंत साधी, सोपी आणि रसाळ भाषा हे सोयराबाईंच्या अभंगाचं वैशिष्ट्य आहे. त्या काळी वर्णभेद असताना संत सोयराबाई बंड करून उठल्या. देवाशी वाद घातला आणि देवाला विचारलं, देहात विटाळ वसतो, मग देह कोणी निर्माण केला? सोयराबाईंना असा विश्वास होता की केवळ शरीर अपवित्र किंवा प्रदूषित असू शकतं, पण आत्मा कधीही अशुद्ध नसतो. ज्ञानार्जन हे शुद्धच असतं. त्यांच्या पुष्कळ अभंगातून त्यांच्या मनातील सामाजिक व्यथा उमटलेल्या आहेत. विठ्ठल भेटीसाठी आतुर झालेली त्यांची मनस्थिती दाखवताना त्या त्यांच्या अभंगात म्हणतात, उदरा पंढरी राया नको अंत पाहू, कोठवरी मी पाहू वाट तुझी. दुसऱ्या एका अभंगातून विठ्ठल दर्शनाने झालेला आनंद व्यक्त करताना त्यांनी आपल्या संतृप्त आनंदमयी भावस्थितीचा आविष्कार अनंता जन्मांचे फिटले साकडे असे म्हणून आनंद न समाये मनाचे अंतरी असा घडवलाय. सोयराबाईंनी नाम महात्म्याची थोरवीही आपल्या अभंगातून सांगितली. त्यांची वाणी उत्कट स्पष्ट आहे. सोयराबाईंनी देहाचा विटाळ मांडणाऱ्या कर्मठांवर चोखा मेळा यांच्याप्रमाणेच अत्यंत कठोर टीका केली आहे. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग असं म्हणत त्यांनी चोखा मेळ्यानंतर पांडुरंगाच्या चरणी आपला देह त्यागला. साक्षात पांडुरंगाने त्यांच्यासाठी नंदेचं रूप घेऊन बाळंतपण केल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे. अशा या थोर संत सोयराबाई. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.